आजच्या या आपल्या मालवण शहरच्या वतीने मी आपल्याला सांगू इच्छितो की 2 दिवसांपूर्वी आपण होतात 2 दिवसापूर्वी आपण ही सगळी शहराची कार्यकारिणी जाहीर केली। या प्रत्येक वार्डमध्ये आपण शाखा प्रमुख, त्याचप्रमाणे आपली जे कोषाध्यक्ष असतील, सरचिटणीस असतील, या सर्व ज्या समिती आहेत त्या आपण केलेल्या आहेत। शहरामध्ये आमचं असं मजबूत आम्हाला काम करायचं आहे, ते सुद्धा म्हणजे आमचे कार्यसम्राट आमदार राणेसाहेब, आमचे निलेशजी राणे, त्याचप्रमाणे आमचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच आपले बबन शिंदे असतील, राजा गावकर असतील, विश्वास गावकर असतील, सोनाली पाटकर असतील, बाळू लाटेकर असतील, अरुण तोडणकर असतील, ज्या ज्या माणसांना आपण ही पदं दिली गेली आहेत त्या पदाला आपण सर्व लोक ही न्याय देणार आहोत। आणि न्याय देताना आपण या मालवण शहराचा विकास झपाट्याने कसा होईल हे 4 महिन्यातच आपण तुम्हाला दाखवून देऊ। आणि ह्या शहराच्या दृष्टीने जर बोलायचं झालं तर मी तुम्हाला सांगतो, यावेळी जी निवडणूक होईल ती खरोखरच अशी तुम्हाला लक्षात राहील की आपण ज्या पक्षाची माणसं उभी करणार किंवा ज्या ज्या वार्डमध्ये आपण सगळी माणसं नगरसेवक म्हणून नगरसेविका या आपण सर्व आपल्या 20च्या 20 निवडून आणण्याचा निर्धार आम्ही या पक्षाने घेतलेला आहे। त्यामुळे कोणी काही न करता या आमच्या दिलेल्या, मी सुद्धा शाखा प्रमुखांना, इतर पदाधिकारी आहेत त्यांना पण सांगू इच्छितो की तुम्ही जे ती पदं दिली आहेत त्या पदाला न्याय देण्याचं काम आपण सगळ्यांनी करावं। आणि मालवणच्या दृष्टीने मालवण शहर विकास हा चांगला झाला पाहिजे, या दृष्टीने निलेश राणे असतील किंवा आमचे दत्ता सामंत यांना प्रेरित होऊन आपण ही सगळं कामं त्यांना करून दाखवायची आहेत। मी दुसरं एक सांगतोय की ह्या चतुर्थीपूर्वी आपण नगरपालिकेला पत्र दिलेलं आहे, MSCBला पत्र दिलं आहे, PWDला पण पत्र दिलं आहे। विकासाच्या कामात जर बोलायचं झालं, या नगरपालिकेने दिलेली कामं सर्व वेळेत पूर्ण करावी, PWDने सुद्धा ती वेळेत पूर्ण करावी। आणि MSCBला दिलेले पत्र त्याला या ज्या लाईटच्या संदर्भात कुठची कमतरता न राहता ही गणपती चतुर्थी ही सगळ्यात चांगली गेली पाहिजे। सगळ्या लोकांनी तुम्हाला सगळ्यांना आशीर्वाद दिले, असं काम आपण सगळ्यांनी करूया। आणि मी एवढं सांगून मी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।